एका महत्त्वाच्या बातमी छत्रपती संभाजीराजे चालत अरबी समुद्राकडे रवाना झालेले आहेत। रिगल सिनेमा परिसरात पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला। 40 ते 50 कार्यकर्त्यांसोबत संभाजीराजे आता अरबी समुद्राच्या दिशेने रवाना झालेले आहेत। रिगल सिनेमा परिसरात पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला होता आणि यावेळेस पोलिसांसोबत बाचाबाची देखील कार्यकर्त्यांची झालेली आहे। आता 40 ते 50 कार्यकर्ते घेऊन संभाजीराजे छत्रपती हे अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले आहेत। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन केलं होतं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार असं यावेळेस निर्धार संभाजीराजे छत्रपतींनी केलेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। यावेळेस कार्यकर्त्यांसोबत संभाजीराजे छत्रपती हे अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले आहेत। रिगल सिनेमा परिसरामध्ये या ठिकाणी त्यांचा ताफा अडवण्यात आला होता आणि आता चालत आम्ही इथे जाऊ अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। संभाजीराजे छत्रपतींनी यावेळेस माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आपल्या सोबत आल्याचं म्हटलेलं आहे आणि आता ते इथून थेट निघालेले आहेत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी म्हणून पूजन झालं होतं, पायाभरणी करण्यात आली होती। त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे जाणार आहेत आणि त्या परिसराची पाहणी करणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवराय। जय भवानी। जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती संभाजी महाराज की जय। तर आपण बघतोय संभाजीराजे छत्रपती यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं सरकारने ठरवलं होतं, ज्या ठिकाणी येऊन पंतप्रधानांनी जलपूजन भूमिपूजन केलं होतं त्याच ठिकाणी आता संभाजीराजे छत्रपती निघालेले आहेत। सिद्धेश मात्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सिद्धेश, काय अधिकची माहिती? पोलीस पुन्हा अरबी समुद्राच्या दिशेने संभाजी महाराज ज्यावेळेस जातील त्यावेळेस अडवण्याची शक्यता आहे का? नेमकं काय घडतंय, काय अधिक सांगाल? जे आहेत ते संभाजीराजे आणि 50 जण हे बोटीतून शिवस्मारकाची ज्या ठिकाणी जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत। ते सध्या आता गेटवेच्या या ठिकाणी परिसरात पोहोचलेले आहेत आणि बोटीत बसण्यासाठी संभाजीराजे जे आहेत ते कार्यकर्त्यांसोबत आता जात आहेत। कुठल्याही प्रकारची अडवणूक त्यांना करण्यात येत नाहीये। जेवढे कार्यकर्त्यांच्या सोबत आले होते त्यांना मात्र रिगल जंक्शन या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। मात्र 50 कार्यकर्त्यांसह 13 कोटी जी जनता आहे त्यांना शिवस्मारकाचं नेमकं झालं